मंडळी, तुमच्या पण घरात काही जण कारल्याची भाजी खात नाही, तर अशा पद्धतीची जर बनवली तर आवडीने खातील. तर इथे मी साहित्य करून घेतलं. तर त्यासाठी इथे मी शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतले, म्हणजे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते. कारल्याच्या भाजीला मोहरी जिरं टाकून घेतलं. लगेच मोठा आकाराचा कांदा चिरलेला टाकून घेतला. कांदा छान असा परतून घ्यायचा. कांदा हा कारल्याच्या भाजीला भरपूर घालायचा. कढीपत्ता टाकून घेतला. लगेच कारले टाकून घेतले आणि लसणाची पेस्टसुद्धा टाकून घेतली. हळद पावडर, लाल तिखट आणि गरम मसाला, चवीपुरतं मीठ घातलं. छान असं तेलात परतून घेतलं. शेंगदाणे आणि तिळाचा कूट घालून घेतला. 1-2 मिनटं तेलामध्ये भाजी परतून घ्यायची. चिंचेचा कोळ टाकून घेतलेला आहे. त्याच वाटीने पाणी टाकून घेतलं. शिजायपुरतं पाणी घालायचं आहे. लगेच गूळ किसून घालायचं आहे. गूळ किसून घातल्यामुळे कारल्याच्या भाजीची चव अजून छान वाढते. कोथिंबीर टाकून घेतल्या. बारीक चिरला. झटपट अशी आपल्या इथं कारल्याची चमचमीत अशी भाजी बनलेली आहे. भाकरीसोबत खायला खूप छान लागते. नक्कीच करून बघा माझ्या पद्धतीने. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.